त्या त्या घाटावर थोडा वेळ बसलेलो, थोडा आराम करा तिकडे बसून. ऊन येत होतं मस्त की, उन्हात जरा ऊन घेतला आणि आता आपण दुसरीकडे चाललोय. घाट आणि इथून रोडने जाण्यापेक्षा या गल्ल्यातून जायचा प्रयत्न करतोय. बघूया पोचतो का आपण ते. हे जे घाट आहेत ते रांजना पिक्चर म्हणून फेमस झालेले घाट आहेत. धनुषचे काहीतरी फोटो इथे काढलेले ते फेमस आहे, त्याच्यामुळे इथे आता गर्दी होते. सध्या तरी मेन रोडवर आलोय. 3 वाजल्यानं जेवलो नाही, काहीतरी खाऊया त्यानंतर मग पुढे जाऊया. अजून 2-3 ठिकाण आहे, त्याच्यानंतर घाटवर जाऊया. इथे बघू हॉटेल चांगले भेटले तर जेवायला जायचं. तर आपण सूर्यास्त होतोय, जवळ 4:45 वाजले आणि त्या घाटावरून सगळे घाट असे चालत जाऊया. अस्सी घाट एकाला विचारलं तो एक ते तिकडे 1-1.25 तास लागेल. बघू चालत जाऊ. तर काही एवढं काही करायचं पण नाही आहे. ती घाट टाकतात बघा, 80 घाट आहे असं बोलतात. किती होतात आपल्याकडून 80 घाट जायपर्यंत. घाटवरून चालता चालता हे ह्या देवळाबद्दल ऐकलं होतं. वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्थित हे आहे रत्नेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर तब्बल 9 अंशांनी एका बाजूला झुकलेले आहे. ह्या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे वर्षातील 8 ते 9 महिने गंगा नदीच्या पवित्र पाण्यात अर्धे बुडलेले असते. केवळ उन्हाळ्यात जेव्हा गंगेचे पाणी कमी होते तेव्हा या मंदिराचे पूर्ण दर्शन भाविकांना घेता येते. या मंदिराला मातृऋण मंदिर असेही म्हणतात. असे म्हटले जाते की एका मुलाने आपल्या आईचे ऋण फेडण्यासाठी हे मंदिर बांधले होते, पण आईचे उपकार कधीच फिटू शकत नाहीत. म्हणून हे मंदिर झुकले आणि आजही तसेच उभे आहे.
वाराणसीच्या सिद्धेश्वरी देवी मंदिर परिसरात एक रहस्यमयी विहीर आहे, जिला चंद्रकूप असे म्हणतात. असे मानले जाते की खुद्द चंद्रदेवाने येथे तपश्चर्या केली होती. या विहिरीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात स्वतःचे प्रतिबिंब स्पष्ट दिसणे हे दीर्घ आयुष्याचे आणि सुख समृद्धीचे लक्षण मानले जाते. ज्या भाविकांच्या कुंडलीत चंद्र ग्रह कमकुवत आहे ते मानसिक शांतीसाठी येथे दर्शनात येतात. काशीतील 9 ग्रहांच्या तीर्थापैकी हे एक अत्यंत जागृत स्थान आहे. आणि हे निपळ टेम्पल जे आपण काल जाऊन आलेलो. लाइटिंग पण मस्त आहे. परत आलो आपण दशाश्वमेध घाटवर आणि तेवढीच जास्त गर्दी वाढते. अजून वाढणार डिसेंबरमध्ये एंडिंगला कोणत्या म्हणजे उद्या परवा अजून वाढत जाणार. आता मी दशाश्वमेध घाटला होतो आणि एवढी गर्दी होती तिथून बाहेर पळायला लागलं मला. जायला यायला पण रस्ता नाही. बाहेर आलो. आता तिकडून बरं दुसऱ्या घाटला जायचा रस्ता शोधतो. पुढे जायचा रस्ता भेटला तर बरं, नाही तर बरं मेन रोडने जायला लागेल.